कठोपनिषदात ना एक असा मंत्र आहे जो आपल्या आत लपलेल्या शक्तीला जागृत करण्याची ताकद ठेवतो. तो मंत्र नेमका काय आहे आणि तो आपले आयुष्य कसं बदलू शकतो? चला आज तेच समजून घेऊया. एक प्रश्न आहे जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपण रोज सकाळी उठतो, पण खरंच जागे असतो का? की आयुष्य फक्त एका सवयीसारखं जगतोय, जणू काही आतला सगळा उत्साहच संपून गेलाय? असं नाही का वाटत कधी कधी की आता माझं काहीच होऊ शकत नाही, किंवा अरे माझी वेळ तर निघून गेली? हेच विचार आपल्याला आतून पोखरत राहतात आणि आपण नकळत एकाच चक्रात अडकून जातो. आणि मग काय होतं? याच विचारांचं ओझं आपल्या स्वप्नांना हळूहळू मारून टाकतं. आपली उमेद संपते आणि आपण परिस्थितीपुढे अक्षरशः हात टेकतो. पण जरा विचार करा, मृत्यूच्या देवतेने म्हणजे यमराजाने स्वतः एका लहान मुलाला आत्मशक्तीचं असं एक रहस्य सांगितलं, ज्याने थेट स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषाला प्रेरणा दिली. हे तेच रहस्य आहे जे मरणाऱ्या स्वप्नांमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकू शकतं. तर हे रहस्य कुठून आलं? हे दडले कठोपनिषदात. जेव्हा नचिकेत नावाचा एक लहान मुलगा मृत्यूच्या दारात जाऊन उभा राहिला, तेव्हा यमराजांनी त्याला हा महामंत्र दिला होता. हा आहे तो महामंत्र. ऐका, या फक्त 2 ओळी नाहीत. यात खरं तर जीवनाचं संपूर्ण सार समावलेलं आहे. इथे यमराज जणू काही नचिकेताला जीवनाचं अंतिम सत्य उलगडून दाखवत आहेत. याचा अगदी सोपा सरळ अर्थ काय? तर उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. पण हे फक्त शब्द नाहीयेत. हे एक शक्तिशाली आवाहन आहे. आपल्या आतल्या सुप्त शक्तीला जागं करण्यासाठी दिलेली पहिली हाक आहे ही. पण इथे यमराज एक इशाराही देतात. ते म्हणतात की हे ध्येय गाठण्याचा रस्ता वस्त्र्याच्या धारेसारखा एकदम धारदार आणि कठीण आहे. सोपा तर अजिबात नाही, पण जो चालायला लागतो त्यालाच तो रस्ता सापडतो. आता हे ऐकल्यावर साहजिकच मनात येईल की अरे, मी तर रोजच उठतो. पण उपनिषदांना अपेक्षित असलेलं जागे होणं हे अंथरुणावरून उठण्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप खोल आहे. त्याचा खरा अर्थ काय? चला पाहूया. उपनिषद सांगतं की आपल्यापैकी बहुतेक जण अज्ञानाच्या झोपेत असतात. म्हणजे काय? तर आपण वाट पाहत राहतो की परिस्थिती बदलेल, मग मी काहीतरी करेन. हीच ती झोप. या उलट जागृत होणं म्हणजे ही जाणीव होणं की बदलाची खरी शक्ती बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर ती आपल्या आत दडलेली आहे. उत्तिष्ठ किंवा उठा याचा अर्थ आहे जबाबदारी स्वीकारणं. कोणीतरी येईल आणि आपलं आयुष्य बदलेल याची वाट पाहणं सोडून देणं. आणि जागृत म्हणजेच जागे व्हा याचा अर्थ आहे ही जाणीव होणं की समस्या आपल्यात नाही, तर आपल्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आहे. आणि ज्या क्षणी हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण खरंच असं होतं का? हो, होतं. ज्यांनी हे तत्वज्ञान आचरणात आणलं त्यांच्या आयुष्यात काय बदल घडले याची काही खरी प्रेरणादायी उदाहरणं पाहूया. ही गोष्ट आहे गौरवची. एक हुशार इंजिनियर, पण शिक्षण झाल्यावर त्याला तब्बल 2 वर्ष नोकरीच नव्हती. तो पूर्णपणे नैराश्यात गेला होता. त्याला वाटत होतं की आपलं करिअर आता संपलं. पण उत्तिष्ठ या एका शब्दाने त्याला आतून हलवून टाकलं. त्याला कळलं की दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. त्याने स्वतः जबाबदारी स्वीकारली, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली आणि आज तोच गौरव एका मोठ्या कंपनीत टीम लीडर आहे. बदलाची सुरुवात कृतीतून झाली. आता ही दुसरी कथा ऐका, मीनलची. तिच्या पतीचं अचानक निधन झालं आणि ती पूर्णपणे कोलमडून गेली. तिला जगण्यात काहीच अर्थ उरलाय असं वाटत नव्हतं. ती खोल नैराश्यात होती, पण मग ती जागृत झाली. तिने आपल्या दुःखालाच आपली शक्ती बनवलं. आज तीच मीनल एका NGOच्या माध्यमातून हजारो अनाथ मुलांना आधार देते. तिने आपल्या वेदनेतून एक नवीन, सुंदर उद्देश शोधून काढला. आणि ही तिसरी कथा आहे प्रकाशची. व्यवसायात तब्बल 50 लाखांचं कर्ज झालं होतं आणि तो आत्महत्येचा विचार करत होता. त्याला तो यशाचा मार्ग वस्त्र्याच्या धारेसारखा कठीण आणि अशक्यच वाटत होता. पण त्याच्या मनात श्लोकातली ती एक ओळ सतत घुमत राहिली, रस्ता कठीण आहे पण अशक्य नाही. त्याने पळून जाण्याऐवजी त्या कठीण वाटेवर चालायचं ठरवलं. एक एक करून सगळं कर्ज फेडलं आणि 5 वर्षात तो पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिला. हेच तर आहे या मंत्राचं खरं सामर्थ्य. प्रकाशची कथा हेच तर सांगते.
मार्ग कठीण असतो, पण तो अशक्य कधीच नसतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वाटेवर पहिलं पाऊल टाकणं. गौरव, मीनल आणि प्रकाश ह्या सगळ्यांनी एकच गोष्ट केली, त्यांनी पहिलं पाऊल उचललं. आता विचार करण्याची वेळ आपली आहे. आपल्या आतल्या शक्तीला जागं करण्यासाठी आपलं पहिलं पाऊल काय असणार आहे?